रोज संध्याकाळच्या जेवणासाठी काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो. फ्रीजमध्ये शेवग्याच्या शेंगा फक्त 2च अवेलेबल होत्या. म्हटलं आता याच्यामध्ये भाजी तरी किती होणार, सगळ्यांना पुरेल की नाही पुरेल. पण तितक्यात मला आठवलं की माझी मम्मी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा डाळ घालून शेवग्याची शेंगा करायची, भाजी खूप छान लागायची. तर आज मी त्याच पद्धतीने ही भाजी करणार आहे. तर त्यासाठी मी इथे दुपारीच तुरीची जी डाळ असते ती मी भिजायला घातली होती. 2 ते 3 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता डाळसुद्धा एकदम व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे. डाळ जितकी जास्त भिजेल तितकी छान होते आणि पटकन शिजली जाते. तर आता त्यासाठी इथे आपण काही ज्या भाज्या आहेत त्या कटिंग करून घेऊयात. तर मी इथे 3 मध्यम साईजचे कांदे घेतले होते. त्याचं पुढचं मागचं देठ काढून घ्यायचं, त्याची साल काढायची, कांदा बारीक चिरून घ्यायचा. एक मध्यम साईजचं लाल टोमॅटो घेतलं होतं, ते सुद्धा चिरून घेतलेलं आहे. मुठभर कोथिंबीर घेतली, ती सुद्धा बारीक अशी चिरून घेतली. आता आपण फोडणी तयार करून घेऊयात. कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं घातलं. जिरं आणि मोहरी चांगली फुलली की मग बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा चांगला लाल झाला की मग याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आणि तो लसूणसुद्धा कांद्यासोबत चांगला असा परतून घ्यायचा. त्यानंतर बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं, थोडंसं मीठ घालायचं याच्यामध्ये, टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा, अर्धा चमचा धणा पावडर घालायची. आता हे सगळे मसाले छान असं परतून घ्यायचं आहे एक 5 ते 7 मिनिटांसाठी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये, याने भाजी खूप छान लागते. व्यवस्थित सगळं परतून झालं की मग याच्यामध्ये धुतलेल्या आपल्याला शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत, त्या परतून घ्यायच्या. भिजवलेली डाळ घालायची. ही डाळ घरी तयार केलेली आहे त्यामुळे थोडीशी साल आहे डाळीला. डाळ व्यवस्थित परतून घ्यायची आहे 5 ते 7 मिनिटांसाठी या मसाल्यासोबत. डाळ व्यवस्थित परतून झाली की मग याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. शक्यतो गरम पाणीच घालायचं. गरम पाण्याने डाळ आणि शेवगा पटकन शिजतो आणि खायलासुद्धा खूप जास्त चविष्ट लागतो. याच्यामध्ये मी एक साधारण 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे गरम. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ अंदाजाने घालायचं कारण आपण टोमॅटो शिजवतानासुद्धा मीठ घातलं होतं. व्यवस्थित सगळं मिक्स झालं की मग झाकण ठेवून एक 15 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची. भाजी छान शिजली की मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम पोळ्यांसोबत सर्व करायची.